हा सन्माननीय आमचे मोठे बंधू युवराज भाऊ साखरे अंजनगाववाले यांच्याकडून आमच्या ढोलक मास्तरला प्रथम सप्रेम भेट 20 रुपयाची मिळाली, त्यांच्याकडून पूर्ण पार्टी सहित त्यांना धन्यवाद। अध्यात्माची दोरी हे जीवट असते आणि तुटल्याशी ना तुटते ते ध्यानी घ्यावा। दोरी ही भक्तीची आमचे मोठे बंधू दिवाकरजी साठवणे यांच्याकडून मागणीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला काही हरकत नाही 11 रुपयाचे पारितोषिक मिळाले। पार्टी विधी विधानाचे तोडून कुंपण आणि यावे त्यागून आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रताप आणि फुकट पश्चाताप सोडोनिया। छटा माहुल्यानो या देशासाठी फक्त आम्ही आपल्यासाठी जगत आहोत, आपल्या पोटासाठी, परंतु नाही, हा देश तुमचा आहे, तुमच्यामुळे बनला आहे। तुम्ही त्याला बनवत आहात, तुम्ही इथले दाते आहात, राजे आहात, महाराजे आहात, पण ही तुमची तुम्हाला जाण नसल्यामुळे तुम्ही मत देता म्हणून ते राजे होतात, नाहीतर ते त्यांना शक्ती होऊ शकत नाही तुमच्या। या मनी बाळगावी माय माऊल्यानो ह्या रंजल्या गांजल्या नाठे उनिया दुरी, या रंजल्या गांजल्या नाठे उनिया दुरी अन काही द्या देवा घरी साध्य केले। अरे बहु झाले आता या गुलामीचे जिने, आता तरी म्हणा स्वातंत्र्याचे गाणे। आणि घे पुन्हा
या दिनासाठी हे पुन्हा जन्म तो या दिनासाठी हे पुन्हा जन्म तो या दिनासाठी कधी होतील भीम भेटी गाठी हे 2 दिवसाचे आपण कधी होतील भीम भेटी गाठी चिंतेमा हे पुन्हा जन्म तो या दिनासाठी म्हणून काय म्हणतो याच्यावर बोल आहे मानवा काय आपण मानव आहोत काय जाती पातीच्या लेणं देणं नाही हे जात कोणी स्वार्थी माणसानं बनवलेली आहे त्याने त्याच्या फायद्यासाठी आपण मानव आहोत माणसं आहोत मानवा अरे माणुसकी हीच आहे खरी वंदना मानवा माणुसकी हीच आहे खरी वंदना मानवा माणुसकी
शुद्ध आचरणाने, शुद्ध आचरण म्हणजे काय? शुद्ध आचरण म्हणजे आंघोळ करणे, टिळे लावणे, नाना प्रकारचे उपद्रव करणे, हे शुद्ध आचरण याला म्हणतात. शुद्ध आचरण म्हणतात आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या देहाच्या वतीने कोणताच अपक्रम होऊ नये, कोणत्याही प्रकारची वासना निर्माण होऊ नये, कोणत्याच प्रकारची लालसा निर्माण होऊ नये. आपल्या मनात अशी ज्याच्यामध्ये जी पवित्रता आहे त्याला म्हणतात शुद्ध आचरणाने मानवता येईल. सन्मान्य सीमा पाटील, यांच्याकडून या गीतावरती 101 रुपयाचे पारितोषिक मिळाले. पार्टीकडून धन्यवाद. शुद्ध आचरणाने मानवता येईल, जिथे तिथे छोटो माणसानं मान देईल, जिथे तिथे छोटो. परंतु काही लबाळांनी केली चतुराई, काही लबाळांनी करुणी चतुराई, चार वर्णाची हो केली निर्माण काय, चार वर्णाची हो केली निर्माण काय. चार वर्णाची हो केली निर्माण काय, चार वर्णाची हो केली निर्माण काय. ही चार वर्णाची खाई कोणती बघ? तर प्रेक्षक बांधवांनो, आपल्याला शाळेत कोणी शाहीर सांगत असेल, परंतु हे चार वर्णाची खाई आजही आपल्यामध्ये चालली आहे. जाती जातीचा विरोध, वर्णभेदाचा विरोध. आपल्यालाच माहित नाही आपण कोणत्या वर्णाचे आहोत. आपण शूद्र वर्णाचे आहोत, सगळ्यात खालचे लोक आहोत. कारण की आमच्या या तमाशामध्ये कोणी मारवाडी, गुजराती, ब्राह्मण येथे येऊन पाहत नाही. आमचे बहुतेक लोक येतात, आमच्या मायमाऊल्या येतात आणि यांना आम्ही योग्य ती माहिती पुरवण्याचे कार्य करतो. हे आमचे विचारसरणी आहे. म्हणून हे चार वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मण वर्णाचे लोक हाय फाय जे म्हणतील ते. त्याच्यानंतर खालच्या क्षत्रिय वर्ण, क्षत्रिय वर्णाचे अधिकार वेगळे, वैश्य वर्णाकडे व्यापार करण्याचे अधिकार, आणि आपण शूद्र लोक आहोत. आपण शूद्राकडे कोणता? तर ते म्हणतील त्याची सेवा करणे, त्याच्या मोबदल्यात जे देतील त्याच्यावर आपली गुजरात करणे. परंतु या गोष्टीला ज्या महामानवांनी तोडून टाकले आणि तुमच्यासाठी अधिकार संविधानाच्या रूपाने प्रारूप तयार केले, आणि म्हणून आपण आता शांततेने बसलेले आहोत. आणि म्हणून काय म्हणतो, अशा त्या चार खाई आहे. अरे तिथं पडल्यावर त्या खाईमध्ये, अरे तिथं पडल्यावर काही सुचेना कोणा. तिथं पडल्यावर आपण पडलं, तिथं पडल्यावर काही सुचेना कोणा. मानवा माणुसकी
लबालब झाले, पैशान झाले. आज आमच्या बहुजनातला एकही माणूस कारखानदार नाही, एकही माणूस करोडपती नाही. का आम्हाला का अभिशाप आहे का? आम्ही म्हणजे कायच्यात किमती येतो? आम्ही मानव आहोत, माणसासारखेच जगणं पाहिजे. आणि हे अधिकार आपल्याला देण्यावरही आपल्याला ते अधिकार माहीत न होणे हे मोठी खराब गोष्ट आहे. आज आपण स्वातंत्र्य आहोत तरी आपल्याला माहीत होत नाही. याच्या मागचं कारण आहे अज्ञान. आणि अज्ञान, आमची पिढी अज्ञान भोगून गेली, परंतु आमची येणारी जनरेशन, आमचे लहान सभापती मंडळाला घोषित करण्यात येत आहे की स्टेजवरती पाणी आणून देण्याची कृपा करावी. आज आमची जी तरुण पिढी आहे रोजगाराने वंचित आहे. आज ज्यांची जागा, ज्यांची हैसियत त्या मोठ्या मोठ्या पदावर पाहिजे, कलेक्टर, इंजिनियर, प्रोफेसर आणि त्याच्याही वरती राष्ट्रपतीच्या जवळपर्यंतचे जे पद आहेत, आमच्या बहुजनातला बहुजन ओबीसी माणूस, SC ST ओबीसी माणूस तिथं गेल्या पाहिजे. परंतु जाण्याचे रस्ते बंद केले. परंतु ही गोष्ट आपल्याला समजत नाही, कारण की पत्रकार त्यांचे आपलं काय आहे? आपली फक्त मजदुरी, त्यांना गरज पडली तेव्हा बोलवतात आणि आपण जातो, त्याच्या मोबदला देतात. ना धड आमच्या घरचे पुरवठा होऊ शकत आणि नाही आम्हाला कोणतं स्वातंत्र्य लाभू शकत. म्हणून बांधवानं काय म्हणतो, साऱ्या दुनियात एक मानव जात, साऱ्या दुनियात एक मानव जात, एक मानव जात, एक मानव जात. आणि आमच्या भारतात किती 18 पगड जाती आहेत, 6743 जाती आहेत बांधवांनो. आमच्या या ओबीसीच्या, आमच्या या बहुजनांच्या 6743 जातीमध्ये आपल्याला वाटला आपण एकाच बापाची, एकाच वंशजाची औलाद आहोत. आमची लढाईच आम्हाला माहीत नाही आहे. आणि आजकाल ज्यांना पैसे देऊन आपण स्टेजवर बोलवतो ह्या गोष्टी सांगत नाही. आणि हा निर्भीडपणे तुमच्या पुढे मी सांगतो, ही वास्तविकता आहे. आज आपण जागृत झालो तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्यात घरात जाणार नाही आणि गुलामगिरीचे जीवन पुन्हा येणार नाही. म्हणून काय म्हणतो, साऱ्या जगात एक मानव जात, साऱ्या जगात एक मानव जात. गळा केसाने कापून केला विश्वासघात, गळा केसाने कापून केला विश्वासघात. आपल्याला माहिती नाही आपला गळा केव्हा कपला आणि केस गळा कापतात का हे मन ऐकले असाल. अरे केसाला गळा कापला म्हणजे धोका केला. आणि आम्ही एकच पूर्ण बहुजन होतो. आमचे 6747 तुकडे करून टाकले आणि आमच्यामध्ये तो मादा चढला, नाही मैं उनसे बड़ा हूं, तो म्हणते मैं उनसे बड़ा हूं. आमची ती अमुक जात आहे, आमची ते तमुक जात आहे. अरे आम्ही माणसं आहोत, 2-4 दिवसाचे पाहुणे आहोत. आज सर्वाला जाणे आहे, मोठे जाणे आहे, त्याचा अभ्यास नाही. काय करतो आम्ही? फक्त जेवतो, खातो, झोपतो, तोच दिवस येतो. हा मानवाच्या धर्माचा दिवस आहे. मानवाचा
दुखितांना करुणे कब्जात दीन दुखितांना करुणे कब्जात आता हे दुखितांना आपल्या भारतात किती किती लोकांच्या स्वाऱ्या झाल्या. या भारत देशाला गुलामीत उडवून नेणारे किती लोक या परदेशातली स्वाऱ्या केला आणि आमचे सोने नाणे दाग दागिने नाना प्रकारचे आम्हाला लूटपाट करून नेलं आणि कालांतराने 1947 ला स्वातंत्र्य मिळाला तरी तो स्वतंत्रता नव्हता. 26 जानेवारी 1950 ला आपल्याला खरा स्वतंत्रता मिळाली. बांधवांनो सगळा इतिहास लक्षात ठेवा. म्हणून काय म्हणतात विद्वान लोक, जे लोक आपला इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपला इतिहास माहित नाही. आम्ही कोणाचे वंशज आहोत, आमच्या कोठून पासून रक्त चालत आला, आम्ही कोणत्या वंशाचे आहोत अजून आम्हाला पता नाही. कारण अज्ञान. करुणे कब्जात दीन दुखितांना करुणे कब्जात अंधश्रद्धा भेदाभेद केले तो नाथ अंधश्रद्धा भेदाभेद केले तो नाथ समतेचा मंत्र या बहुजना पाहिजे की नाही. अरे हवा समतेचा मंत्र या बहुजना मानवा माणुसकी हेच आहे हे खरी वंदना. मानवा माणुसकी हेच आहे हे खरी परसोडी ठिकाण आझाद कला पथ निळेच निशान आझाद कला पथ निळेच निशान कवि उमेश कुमार
अमित व शुद्ध ज्ञान सत्य प्रबोधानी करण्या गातो रे गुणवान सत्य प्रबोध